दंडोत्पन्न मायबापो संत एकनाथ महाराजांना सांगितलं आहे त्यांच्या अभंगामध्ये. ते म्हणतात, सत्पथ ते ब्रह्म, चित्पथ ते माया आणि आनंद पद जाया म्हणती आहे. आणि महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान श्री चक्रधर स्वामी म्हणतात की सत्शब्दे ब्रह्म बोलीजे, चित शब्दे माया बोलीजे, आनंद शब्दे ईश्वर बोलीजे. ब्रह्म माया ईश्वर ऐसा त्रिअंश परमेश्वर एकाधी. असं ह्या दोघांचं म्हणणं परमेश्वराबद्दल आहे. तर हा जो परमेश्वर आहे, परमेश्वर म्हणजे सत चित आणि आनंद याला परमेश्वर म्हणतात. तर ह्या परमेश्वराच्या स्वरूपाचे दोन विभाग आहेत, ते अव्यक्ती आहेत. तर अव्यक्ती दोन विभाग आहेत, एक ईश्वर आणि ब्रह्म. तर ईश्वराला कैवल्य म्हणतात, ब्रह्माला मोक्ष म्हणतात. तर कैवल्याची प्राप्ती आयतुक पायापूर भासण्याने होते. आयतुक पायापूर जर घडलं, आपल्याला परमेश्वर प्रेम देतात आणि प्रेम मार्गाने गेलं तर कैवल्याची प्राप्ती होते. आणि आपण जर अहेतुक भूतभजन घातलं तर अहेतुक भूतभजन घातल्यानं आपल्याला ज्ञान होतं आहे. आणि ज्ञान झाल्यानंतर आपण परमेश्वराचं चिंतन करतो आणि परमेश्वराचं चिंतन करत करत आपल्याला मृत्यू येतो. आणि मग परमेश्वर आपल्याला सुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते. सुखी श्रीमंताच्या घरी जन्म देतात गीतेच्या याच्याप्रमाणे. आणि मग आपल्याला तिथून परमेश्वर काढून घेऊन जातात आणि मग आपल्याला अप्रोक्ष सामान्य विशेष ज्ञान देऊन आपला उद्धार करतात. तर असं हे परमेश्वराचे दोन विभाग आहेत, एक ईश्वर आणि ब्रह्म, असे दोन विभाग आहेत. आणि मग अर्जुनानं विचारलं श्रीकृष्ण महाराजाला की मी म्हणजे अव्यक्त ब्रह्माची भक्ती करू का जो व्यक्त झालेला परमेश्वर आहे सच्चिदानंद. उदाहरणार्थ श्रीकृष्ण महाराज, श्री दत्तात्रय महाराज असे, तर त्याची भक्ती करू. तर अर्जुनाला श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना जी अव्यक्त परमेश्वर जो आहे त्या अव्यक्त परमेश्वराची भक्ती जी कशी आहे, क्लेशोधिकत रस्तेशा म व्यक्तासक्त चेतसा अव्यक्ताही गतीर दुःखम देवद्वीर वापिते. त्या परमेश्वराची भक्ती करणं अत्यंत अवघड आहे. जसं कशी अवघड आहे की जशी एखाद्या बोचऱ्या माणसानं म्हणजे लोखंडाची चेनी खाव एवढी अवघड आहे. आणि जे व्यक्त परमेश्वर आहे तर त्या परमेश्वराची जी भक्ती आहे तर ती अत्यंत सोपी आहे. आणि अव्यक्त परमेश्वराची भक्ती कशी आहे, क्लेशोधिकत रस्तेशा म व्यक्तासक्त चेतसा अव्यक्ताही गतीर दुःखम देवद्वीर वाप्यते. ती भक्ती अतिशय कठीण आहे. क्लेशोधिकत रस्तेशा म व्यक्तासक्त म्हणजे शेवटपर्यंत तिच्यामध्ये सगळ्या त्रासच त्रास आहेत. परंतु जी साकार परमेश्वर आहे, जो अवतरून आलेला आहे परमेश्वर आहे, त्या परमेश्वराची भक्ती करणं अत्यंत सोपं आहे. आणि त्याच्यामध्ये तीन पर्याय दिले श्रीकृष्ण महाराजांना. जे व्यक्त परमेश्वराची भक्ती जी आहे तर त्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये तीन पर्याय दिले. ते पहिल्या पर्याय ते म्हणतात, अर्जुना मयेव मन आध्यस्व मयी बुद्धिम निवेशे निवेशेशी मयेव आता ऊर्ध्वम न संशय. आता ऊर्ध्वम न संशय. मयेव माझ्यात मन घाल, मन आध्यस्व मयी बुद्धी माझ्यात ठेव आणि मयी बुद्धी निवेशे निवेशेशी मयेव आणि मग माझ्यात येऊन मिळशील याच्यात संशय नाही. असं. आणि बरं हे बी तुला झालं नाही, चित्त माझ्यात ठेव, असं त्याचं म्हणणं आहे. आता ते म्हणले बरं हे बी तुला होत नाही, आता चित्तम समाधातून न शक्नोशी मैसिरम. बरं तो चित्त बी माझ्यात स्थिर राहत नाही तर काय कर मग अभ्यास योग्य नाही तर तो मामी छापतो धनंजय अभ्यास कर आणि मला प्राप्त करण्याचा प्रयत्न कर. बरं हे बी तुला झालं नाही, अभ्यासे बी समोरतोशी मत्कर्म परमभो मदर्थमपी करवानी कुर्वन् सिद्धी मावशेशी. तुला काय आहे, अभ्यास बी करता नाही आला तर ठीक आहे, बरे प्रयत्न बी नाही करता आला तर ठीक आहे, तर तू काय कर मग मत्कर्म माझ्यासाठी कर्म कर, निष्काम कर्म कर आणि मला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न कर. असे तीन पर्याय कोणाला दिले, व्यक्त परमेश्वर अवताराला दिले. आणि अव्यक्तामध्ये म्हणले ते म्हणले अव्यक्त ही गतीर दुःखम देवद्वीर वाप्यते. तर अव्यक्त परमेश्वराची भक्ती ही
फार क्लेशोधिकच रस्तेशा मग व्यक्त असक्त तसा अव्यक्त आहे गतिर्दुःखम देवोद्भीर वाप्यते. म्हणून मायबाबा अर्जुनाला सांगताना श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला देखील सांगितलं की जो व्यक्त परमेश्वर आहे, अवतरून आलेले परमेश्वर असतात, जसे श्रीकृष्ण महाराज आहे, श्री दत्तात्रय महाराज आहे, ह्या परमेश्वराची भक्ती करणं म्हणजे त्याच्यामध्ये पर्याय आहेत आणि त्या पर्याय अगदी सोपे आहेत. म्हणून ती भक्ती करणं आपल्यासाठी चांगली राहील. म्हणून मायबापो जे व्यक्त परमेश्वर आहे, श्रीकृष्णाची भक्ती करा, श्री दत्तात्रय महाराजाची भक्ती करा, अशा व्यक्त परमेश्वराची भक्ती करून करा आणि आपलं कल्याण करून घ्या अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर सबस्क्राईब करा अशी विनंती करतो. दंडवत प्रणाम.